सक्रिय नेते आहेत. पंकजा मुंडे आपल्याबरोबर आहेत. कालच भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस साजरा झाला आणि त्या निमित्ताने मला खरं तर हा प्रश्न विचारायचा की नवीन ट्रान्सफॉर्मेशन बीजेपीमध्ये होताना दिसतं. आता भारतीय जनता पार्टीचे जे नवीन मुख्यमंत्री नियुक्त त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली. नंतर एज ग्रुप आपण बघितलं साधारणतः 45 ते 50 हे ट्रान्सफॉर्मेशन कसं आहे राष्ट्रीय पार्टीमध्ये? व्हॉट पार्टी इज रिली थिंकिंग? मला असं वाटतं हे ट्रान्सफॉर्मेशन कसं आहे हे मी अगदी सांगावं त्या भूमिकेत मी नाही, पण जे माझं असेसमेंट आहे ते असं आहे की नरेंद्र मोदींचं एक साधा नारा आहे, भारत निर्माण. आणि भारत निर्माण तेव्हाच करते जेव्हा तुम्ही युथला पार्टिसिपेट करायला प्रोत्साहन द्या. आणि मग युथला पार्टिसिपेट करण्यासाठी प्रोत्साहन देत असताना तुम्ही राजकारणाला त्याच्यापासून बाजूला ठेवू शकत नाही. स्वतः मोदीजींनी पण अनेक राजकारण्यांना एका विशिष्ट एज लिमिट दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधनं रिटायर व्हावं या भूमिकेबद्दलही त्यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली आहे. तर मला वाटतं इव्हन आमचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे अमितभाई शहा ज्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला ते खूप यंग होते. आणि अनेक मुख्यमंत्री स्वतः योगीजी अत्यंत तरुण आहेत. पण महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्रजींना संधी दिली ते त्यांचं एक रेकॉर्ड आहे की सगळ्यात तरुण मुख्यमंत्री ते राहिले. मला वाटतं एक चांगला तो मेसेज आहे आणि तो देश निर्माण करण्याच्या दृष्टीने चांगले राजकारणी तरुण राजकारणी देण्याचं पाऊल आहे. आता भारतीय जनता पार्टीची दिसते आहे हे जे शीर्षस्थ नेतृत्व आहे 3-4 लोक जे दिसतात त्यांची स्ट्रेंथ तुम्हाला काय दिसते? कारण मी वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये पुढे प्रश्न विचारतो. कोणत्या शीर्षस्थ? नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, JP नड्डा असतील किंवा बाकीच्या त्यांची स्ट्रेंथ असेसमेंट करावी एवढी मी अनुभवी नाही. त्यांची स्ट्रेंथ हीच आहे की ते कमिटेड आहेत खूप. त्यांचा जो दिवस आहे तो उगवतो तो कामापासून आणि मावळतो म्हणजे तो अगदी मध्यरात्रीपर्यंत काम करतात. तर मला वाटतं सगळ्यात मोठं डेडिकेशन त्यांनी दाखवलं ते त्यांच्या कष्टात. नॉन स्टॉप अजेंडाज नॉन स्टॉप वर्क हे त्यांचा अजेंडा. मी हा प्रश्न यासाठी विचारला की पूर्वी जे बीजेपीमध्ये स्ट्रॉंगेस्ट मुख्यमंत्री होते म्हणजे मध्य प्रदेशची त्या मुख्यमंत्र्यांचा आता पार्टीमध्ये किती से आहे किंवा वसुंधरा राजे यांचा आता पार्टीमध्ये किती से आहे? जे पूर्वीचे नेते होते ते आता हळूहळू मागे पडत चाललेले ते नवं नेतृत्व बीजेपीमध्ये येताना दिसतंय, असं आहे? मला असं वाटत नाही की बीजेपी मध्ये असं काही होत आहे. कारण हा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे हा काही ठिकाणी होत असेलही तर तो त्या ठिकाणची आवश्यकतेनुसार होत असेल. पण आता मी मध्य प्रदेशची सहप्रभारी मला असं नाही जाणवत की त्यांचं काही से कमी आहे किंवा जास्त. त्यांचा अनुभवाला पण रिस्पेक्ट दिला जातो. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये जिथे काही ज्युनियर नेते प्रभावी नेते आणि नवीन नेते अशी सांगड घालता येईल तिथे ती पण घालण्याचा प्रयत्न केलाय. जसं आपण मध्य प्रदेशमध्ये बघितलं की ज्योतिरादित्य सिंधिया आमच्याकडे आले तर त्यांना पण स्थान दिलं गेलेलं आहे. तर हे जे आहे ज्याचं मेरिट आहे त्याला आकलन होत आहे त्या पद्धतीने प्रत्येक राज्यात असं. उत्पल यांना संधी न देणं याच्याकडे तुम्ही कसं बघता? याच्याकडे मी सांगितलं की मी ते असेस करण्यासाठी तेवढी अनुभवी नाही राष्ट्रीय राजकारणामध्ये. माझा अभ्यास राज्याच्या पलीकडे आता सुरू झालेला आहे. राजनाथ सिंह यांच्या मुलांनाही जे काही मंत्रीपद देणं अपेक्षित होतं ते दिलं नाही आणि त्यातनं एक मेसेज द्यायचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे. मला असं नाही वाटत. आणि ती चर्चा असणारच. मुलांना मंत्रीपद दिलं तर त्याचीही चर्चा असणार की मुलांना दिलं. काही पार्ट्या आपल्या राज्यात तर अशा आहेत की त्या पूर्ण परिवारातच संपून जातात. अशाही पार्ट्या आहेत. त्याच्यामुळे चर्चेवरून असेसमेंट बदलत नसतं किंवा निर्णय बदलत नसतात किंवा जो मार्ग त्यांना पुढे जायचा तोही बदलत नसतो. मी तुम्हाला छोटा प्रश्न नाही विचारत पण धनंजय मुंडे यांना विधान परिषदेची संधी दिली होती. ही 2 उदाहरणं जी मी सांगितली उत्पलचं आणि राजनाथ सिंह यांच्या मुलाचं त्या कॉन्टेक्स्टमध्ये खरं म्हणजे तुम्हालाही संधी मिळायला पाहिजे होती महाराष्ट्रात असं नाही वाटत? मला स्वतःच्या संधीबद्दल बोलावं इतकी पण लहान होऊ शकत नाही. मी कधीच असं की मला हवं आहे ते मला पाहिजे असं मी बोलले नाही. इव्हन माझा कधी एखाद्या गोष्टीवर कोणाशी असहमती जरी असेल तर ती त्या माझ्या स्वतःच्या पदावरून नसते, माझ्या स्वतःच्या रोलवरून नसते. काही जास्त व्यापक विषय असेल तर त्याच्यावरून असते. त्यामुळे त्यांच्या पक्षात मी सांगितलं की निर्णय प्रक्रिया वेगळी आहे आणि त्यांचं टार्गेट वेगळं आहे. त्यांना एखादा व्यक्ती मोठा का करायचा ह्याच्या मागची त्यांची कारणं वेगळी आहेत.
तर तसंच भाजपची वेगळी आहे. पण तुम्ही सर्वस्वी आता राष्ट्रीय राजकारणात ऍक्टिव्ह आहात. मी आता राष्ट्रीय राजकारणात रोल आहे हम्म. तर त्यामुळे मी तिथे ऍक्टिव्ह आहे. हा, पण तुम्ही मध्य प्रदेशला जातात. हो, रेग्युलर तुम्ही बघा. व्हॉट विल हॅपन इन मध्य प्रदेश? We will win very strongly and we have started working in Madhya Pradesh 2023. ती जी बैठक झाली, ज्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, त्यांनी तुम्हाला एक असा सल्ला दिला असं म्हणतात की तुम्ही यूथमध्ये जा, मुलं जी ट्रेकिंगला जातात त्यांच्याबरोबर जा आणि त्यांचं एक असेसमेंट करा. आणि त्याच्या खूप साऱ्या बातम्या झाल्या. त्यांनी काही तुम्हाला अगदी थेट सूचना केल्या वगैरे असं पण झालं. हो, असं म्हणतात हे तुम्ही म्हणलं तेवढं त्याच्यात सगळं आलं. तर त्यांनी ज्या काही आमच्याशी चर्चा केली त्या इतक्या सुंदर चर्चा केल्या. राईट. काय चर्चा होते? संघटन मर्यादित चर्चा होत्या. त्याच्यामुळे आणि ते बैठका पण अशा कुठे सोशल मीडियावर किंवा ह्याच्यावर करण्याच्या नव्हत्या. ते संघटनेच्यासाठी बैठका. तिथे मोदीजी प्रधानमंत्री म्हणून नाही, ते एक संघटनेचा कार्यकर्ता म्हणून सहभागी झाले. आणि त्यामुळे जे लोक असं म्हणतात त्याच्यावर आले त्याचाच अर्थ, त्याच्यात काही गांभीर्य नाही. आणि तुम्हाला स्कोल्ड केलं वगैरे असं ह्याला पण काही अर्थ नाही. मला स्कोल्ड केलं असतं तर मी ते असं माझ्या चेहऱ्यावर दिसलं असतं, माझ्या वागण्यात दिसलं असतं. आणि मला आतापर्यंत तरी जीवनात कोणी स्कोल्ड. पण सिरियसली तुम्ही बीजेपीमध्ये ऍक्टिव्ह आहात? मला असं वाटत नाही. त्रयस्थ पत्रकार ऍक्टिव्ह आहे असं तरी वाटतं का तुम्हाला? नाही आहे ना, म्हणूनच मी विचारलं. मी काय नाही ऍक्टिव्ह आहे. मी मध्य प्रदेशच्या सगळ्या मंचांवर आहे, दिल्लीच्या सगळ्या बैठकांवर आहे, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कोर कमिटीमध्ये महाराष्ट्राच्या मी आहे. आणि आता मला वाटतं गेल्या 2-4 महिन्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये मुख्य महत्वाचे दौरे होतात, नाशिक असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, नगर जिल्हा असेल, सगळीकडे मी फिरते. यावेळी उस्मानाबादमध्ये, तुळजापूरला आले, काल कोल्हापूरला माझी सभा होती. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी मला दिली. मला जे दिलेलं काम आहे ते त्या व्यतिरिक्त माझे पक्षाशी जे नातं झालेलं आहे, ज्या कार्यकर्त्यांशी त्यांची काही कामं, असं म्हणून मला वेळच पुरत नाही. ऍक्च्युली मला वाटतं सत्तेत असताना मी जेवढी व्यस्त होते त्याहीपेक्षा जास्त व्यस्त झाले, कारण माझा प्रवास खूप वाढलाय. ओके. दुसऱ्या राज्यातला आणि दिल्लीत. पण महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणी जे चालतं त्याच्याबद्दल पण तुम्हाला से असतो. तुम्ही त्यांचं इंटरॅक्शन ज्या काही होत असतील घडामोडी, खास करून ओबीसीचं जेव्हा मुद्दा आला तेव्हा मला आठवतं की पुण्यात की कुठेतरी तुमची पहिली सभा झाली. वी थॉट की एक ओबीसीचा प्रॉमिनंट बीजेपीचा चेहरा ओबीसी, तर ओबीसीच्या आरक्षणावरती बोलतोय, पण त्याच्यानंतर पंकजा मुंडे दिसलेलाच नाहीयेत ओबीसीच्या पर्टिक्युलर इश्यूज बद्दल. मी ओबीसीच्या प्रत्येक इश्यूवर आहे. अच्छा. प्रत्येक इश्यूवर ओबीसीची प्रेस मी घेतली. ओबीसीच्या आरक्षणाच्या निर्णयाची सागर बंगल्यावर ओबीसीचं चक्काजाम जाहीर केलं, ते यशस्वी केलं. आणि ओबीसीच्या प्रत्येक गोष्टी जेव्हा जेव्हा मी दिसत नाहीये असं नाहीये, उलट सगळी जिथे असेंब्ली चालू असते त्यावेळी सगळ्या मीडियाचे प्रतिनिधी माझ्या कार्यालयात असतात आणि तिथे मी प्रेस घेते. कारण साहजिक आहे मी असेंब्लीमध्ये जाऊन तिथे बोलू शकत नाही. पण मी इव्हन माझं ऑपरेशन झालं 8 मार्चला, तर 7 मार्चला ओबीसीची चांगली विस्तृत प्रेस घेऊन एबीपी माझ्याने पण लाईव्ह दाखवले. ते करूनच मी गेले. त्यामुळे ओबीसीच्या विषयावर तर मी 1001% ऍक्टिव्ह आहे. आणि इतरही विषयावर प्रत्येक महाराष्ट्रात घडामोडी ज्या होतात, ज्या जनतेशी संलग्न आहेत त्या विषयावर. पण ऑन स्ट्रीट नाहीये, म्हणजे ऑन स्ट्रीट वरती बीजेपीचे आता जे महाराष्ट्रात चेहरे दिसतात त्याच्यात पंकजा म्हणजे आंदोलनामध्ये माझ्या आंदोलनाची स्टाईल वेगळी आहे. अच्छा. मी आंदोलन केलं, मी चक्काजाम केलं, मी यात्रा काढल्या, माझी वेगळी स्टाईल. प्रत्येकाला एक जबाबदारी बीजेपी, कोण काय करू शकतं त्याप्रमाणे ते करतात. अच्छा. हल्ली एक ट्रान्सफॉर्मेशन असं दिसतं की मंडल कमंडलमध्ये, कारण तुम्ही राष्ट्रीय राजकारणात आहात आणि सांगतो मंडल कमंडल म्हणजे जेव्हा भारतीय जनता पार्टीने राम मंदिराचा इश्यू आणला तेव्हा तो कमंडलचा इश्यू असं म्हटलं गेलं राष्ट्रीय राजकारणात. आता मी तुमच्याशी निगडीत विषय त्याला जोडून विचारतो. आत्ता एक ट्रान्सफॉर्मेशन जे भारतीय जनता पार्टीत आहे ते असं आहे की उत्तर प्रदेशपासून ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत सगळीकडे ओबीसी नेतृत्वाला पुश केलं जात आहे. अगदी या नव्या मंत्रिमंडळामध्ये पण उत्तर प्रदेशच्या ओबीसी समाजातले सगळे घटक कसे येतील असं पाहिलं जातं. त्या कॉन्टेक्स्टमध्ये पंकजा मुंडेंना काहीतरी वेगळी जबाबदारी द्यायला हवी असं बऱ्याच जणांचं मत आहे. असं तुम्हाला वाटतं? एक तर तुमचे आभार मानते की बऱ्याच जणांचं असं मत आहे, कबूल केलं माझ्यावर. पण ओबीसीचं जे तुम्ही दृष्टीने बघता त्या दृष्टीने मी बघत नाही. तिथे जेव्हा संधी दिली जाते तर ओबीसीची संधी ही वंचित घटकातून आलेला व्यक्ती जो तिथपर्यंत आला तर त्याचा प्रवास तेवढा साधा नसतो, त्याला प्रत्येक वेळी संघर्ष असतो. आणि त्या हिशोबाने ओबीसी असेल, महिला असेल, ट्रायबल असेल, अशा लोकांना संधी दिलेली आहे. आणि ते एक अकॉमोडेटिंग असा डिसिजन आहे.
मला वाटतं ते योग्यच चाललंय सगळीकडे. तुम्ही ओबीसी शिवाय संधी असं नाही, ओबीसीचा अर्थ राष्ट्रीय लेवलवर फार वेगळा आहे, फार व्यापक आहे. ठीक आहे. मागचा लातूरला मी पंकजा मुंडे यांचा जी मुलाखत घेतली होती तिथे एका प्रश्नावरती आपण ती मुलाखत ती तुटली होती. म्हणजे माझ्या मते त्यांनी फार थेट असं उत्तर दिलेलं नव्हतं. आणि आता आपण राज्याच्या राजकारणाच्या अनुषंगाने त्यांना तोच प्रश्न विचारू. मी तो प्रश्न तुम्हाला असा विचारला होता की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते काही व्यक्ती नाही आहेत. त्यांचं जर आता विश्लेषण करायचं ठरवलं तर तुम्ही कसं कराल ते विश्लेषण? त्यांचं विश्लेषण करायचं ठरवलं तर ते विश्लेषण मी करेन जे सरकारचं करेन. हो, अर्थात. कारण सरकारचं प्रमुख चेहरा मुख्यमंत्री आहे आणि सरकार 3 पक्षाचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तेच विश्लेषण त्यांचं त्या सरकारपेक्षा विपरीत नाही. आणि आता लोक उद्धव ठाकरे या व्यक्तीविषयी चांगलाही विचार करत असतील, पण आता हे सरकारविषयी काही चांगला विचार करत नाही. इज ही फेल्ड चीफ मिनिस्टर? आय डोंट काउंट इट. मी त्याला फेल आणि पास ह्याच्यामध्ये कधी मोजत नाही. पण मला असं वाटतं की त्यांच्या स्वतःच्या पण अपेक्षांमध्ये ते उतरले आहेत का नाही हे असेसमेंट. पंकजाजी, मी तुम्हाला खूप थेट प्रश्न विचारतोय. इज ही फेल्ड चीफ मिनिस्टर? कारण गेल्या 2.5 वर्षातला वेगवेगळ्या कारणामुळे आय कॅन से की दिस गव्हर्नमेंट हॅज फेल्ड इन्क्लुडिंग चीफ मिनिस्टर. मी इन्क्लुडिंग एक्सक्लुडिंग तुमच्या खेळाचा विषय नाही पंकजाताई, मी कोणाला तरी कॉन्ट्रोवर्सी करण्यासाठी आणि नाही, बिलकुल नाही. मी प्रेक्षकांना सांगतो की मी प्रेक्षकांना हे सांगतो की पंकजा मुंडे ह्या सीझन्ड पॉलिटिशियन आहेत. महाराष्ट्रातले अतिशय 2 महत्वाची खाती त्यांनी सांभाळलेली आहे. त्यांचं उत्कृष्ट काम होतं. बाकी कोणाची काही आक्षेप असतील त्यांच्याबद्दल, म्हणून मी हा प्रश्न विचारला की आपण एका व्यक्तीबद्दल बोलत नाही आहोत. खूप अपेक्षेने लोकांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांच्याकडे बघितलं होतं. आत्ताचं चित्र असं आहे का की महाराष्ट्रात या सरकारकडे लोकांनी अपेक्षेने पाहिलंच नाही. ओके, हे सरकार एका वेगळ्या परिस्थितीत आले. हे 3 वेगवेगळ्या आयडिओलॉजीचे पक्ष एकत्र आले. त्यामुळे या सरकारकडे लोकांनी अपेक्षेने नाही, अचंब्याने पाहिलं. अपेक्षा समाजाच्या होत्या नक्की, पण त्याही पेक्षा अचंबा जास्त होता की कसं चालेल, काय करते. बरोबर, तो अचंबा कायम आहे. अचंबा कायम आहे. आणि मुख्यमंत्री त्या कॉन्टेक्स्टमध्ये मला मान्य आहे की त्यांना एक आजारपण आहे. ते बरेच काळ बाहेर. ज्या संस्कारात मी वाढले त्या संस्कारात मी कधी कुठल्या व्यक्तीवर कधी टीका केली नाही. आणि त्यामुळे मी त्यांना म्हणणार नाही, पण ॲज अ सेटअप शेवटी तो सेटअप काय होतं बरं का, करेक्ट. चीफ मिनिस्टर म्हणून तुम्ही बघितलंय की आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्याचं कामकाज जे सुरू होतं ते 24/7 असतं, राईट. असं होऊ शकत नाही की मंत्रालयामध्ये तुम्ही दीर्घकाळ आलेले नाहीत कुठल्याही कारणामुळे, किंवा तुम्ही खूप उशिरा येत आहे, किंवा सतत तुमचे जे कम्युनिकेशन्स आहेत ती दूरस्थ पद्धतीनं आहे. जेव्हा एखादा व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पक्ष सांभाळत होते. माझा प्रश्न पूर्ण नाही करू. माझं उत्तर येते की एक पक्ष सरकार सांभाळतो हा आरोप सगळ्यांचाच आहे. एक पक्ष जास्त बेनिफिट करतोय. तिघांमध्ये त्यांच्याही 2 पक्षांचा असाच आरोप आहे. अच्छा, सुपर सीएम सध्या ऍक्टिव्ह आहेत असं मला. दुसरेच कोणीतरी मुख्यमंत्री सीएम आहे, पण मला असं वाटतं की सुपरसिडेड सीएम निर्ढावलेले आहेत राजकारणात, त्यांना जास्त फायदा ते सुपरसिडेड सीएम आहेत असं म्हणायचं आहे तुम्हाला की अजित पवार हे. मी असं म्हणते की जो पक्ष जास्त एक पक्ष ह्याच्यामध्ये फायदा घेतोय तर सगळ्यांना, म्हणजे इव्हन असेंब्लीमध्ये स्वतः देवेंद्रजींनी काही उदाहरणं दिले बजेटच्या डिस्ट्रीब्युशन विषयी, किंवा आमच्या विरोधी पक्षाचे प्रवीण दरेकरांनी दिले, आणखी काही नेत्यांनी दिले. त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की मोस्टली निधी हा सर्व एक राष्ट्रवादी हा पक्ष घेत आहे, ते परफॉर्म करतायत, पण जनतेसाठी करत नाही असं माझं विश्वास. माझ्या मते ब्युरोक्रेसीशी तुमचा जो काही पूर्वीचा टच होता तो अजूनही कायम असेल, कारण काही संबंध लगेच मिटत नाही. रेड टेपिझम खूप वाढलंय, निर्णय प्रक्रिया बिलकुल होत नाही, असं चित्र आहे या सरकारमध्ये. माझं ब्युरोक्रेसीशी टच आधी मी त्यांच्यावर काम करत हो अर्थात, आणि आता त्यांच्याशी माझा टच नाही. पण कारण मला तो स्वभाव नाही की त्यांना विचारावं काय चाललंय, जे कळतं ते कळतं. आणि मला असं वाटतं की एकही नवीन योजना या राज्य शासनामध्ये आलेली नाही. एकही महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना आतापर्यंत मी पाहिली. आणि त्याला कारण कदाचित ते कोविड असं सांगत असतील, तर आता कोविड गेलाय, बघू अजून आम्ही अजून एवढे दिवस थांबलो, अजून 6 महिने बघू काय करतं सरकार. सरकार जनतेच्या हिताचं काही करत असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारणच नाही. पण सरकार जनतेच्या हिताचं करत नसेल आणि जनतेच्या हिताचे प्रश्न बाजूला पडत असतील तर मात्र सक्षम विरोधी पक्ष म्हणून आवाज उचलला पाहिजे. आणि ते मला वाटतं
सभागृहात लोक उचलतात, जिथे मला उचलायचं तिथे मी उचलते. ठीक आहे. श्री गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे त्या मैत्रीचे पूल होते. ते जोपर्यंत होते तोपर्यंत शिवसेना आणि भाजपची रिलेशनशिप ही खूप स्मूथ होती. दुर्दैवाने ते काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरची जी रिलेशनशिप आहे ती ब्रोकन आहे. शिवसेना जो एकेकाळचा तुमचा खूप जवळचा मित्र होता तो आता एक नंबरचा कट्टर शत्रू झालेला आहे, असं चित्र आहे. हे चांगलं आहे, हे योग्य आहे की हे असंच होणं अपेक्षित होतं? राजकारणात कोणीही कोणाचं कायम शत्रू आणि मित्र नसतं. बरं. हे मला पहिलं वाक्य माझ्या बाबांनी शिकवलं आणि त्यामुळे मी कोणाला शत्रू म्हणत नाही. ते आमच्या विरोधात आहेत म्हणजे शत्रू आहेत, तर मी राष्ट्रवादी शत्रू नाही, काँग्रेसचे शत्रू नाही किंवा शिवसेनाही शत्रू नाही. ते आज आमच्या बरोबर नाही. साहजिक आमची एक वोट बँक कॉमन होती म्हणून आम्ही एका अजेंडाने एकत्र आलो. आणि आज त्यांच्या विचारधारेला जो मानणारा व्यक्ती आहे कदाचित तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपलंसं करू शकत नसेल, काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना आपलंसं करू शकत नसेल. त्यामुळे त्यांच्यामधलाच कॉन्फ्लिक्ट इतका पुरेसा आहे की आम्हाला फार काही करायची गरज नाही. जो विचार धारा सोडून जाऊ शकत नाही तो ऑटोमॅटिकली भारतीय जनता पार्टीकडे जुळेल असं मला वाटतं. नाही, पण मी प्रश्न असा विचारला की शिवसेना आणि तुमचे संबंध जे ताणले गेलेले आहेत हे असं आमचे संबंध गेलेच आहेत कारण आम्ही एकत्र नाही आहेत हे स्पष्टच आहे. हो. आणि त्याच्यामुळे त्यावेळी जसं आपण म्हणताय की मुंडे साहेब होते, प्रमोद महाजन होते आणि त्यावेळी बाळासाहेबही होते. त्यामुळे ते संवाद लिटरली तशीच आता पुढच्या लोकांमध्ये होतीलच अशी अपेक्षा होऊ शकत नाही. प्रत्येक जण आपला व्यक्ती रिलेटिव्ह आहे आणि का असं कोणी परिस्थिती नाही की असा कोणी भारतीय जनता पार्टीत मनुष्य नाही की जो हे ब्रिज करू शकेल? शिवसेनेतही नाही असं म्हणायला हरकत. उद्धवजी तेव्हा होतेच ना. उद्धवजी तर सर्व शिवसेनेचे आहेत. पण तुमच्याकडे नाहीये मनुष्य. उद्धवजी होते, बाळासाहेब होते आणि उद्धवजी होते. पण तुमच्याकडे नाहीये असं दिसतंय जो ब्रिज करू शकेल शिवसेना. म्हटलं की कदाचित त्यांच्याकडे नाही. कारण आता असं आहे ना की दोन शीर्षस्थ नेत्यामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कुठेतरी वैयक्तिक वैरभाव आहे असं आता चित्र तयार होत चाललंय हळूहळू. असं चित्र तयार न होऊ देण्याकडे दोघांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण व्यक्तींच्या वैरांवर राजकारण महाराष्ट्राचं अवलंबून नसावं असं मला वाटतं. आणि तसं जर चित्र जात असेल तर ते चुकीचे, पण मला नाही वाटत दोघेही असं काही चित्र करतात. बऱ्याच वेळा एकत्र कार्यक्रमातही असतात आणि तेव्हा सहृदयतेने बोलतात. आपण त्याच अँगलनी बघतो म्हणून वाटतं. ओके. पण राजकीय विरोध आणि वैरभाव ह्याच्यात फरक आहे. आता जे दिसतंय ते दोन पक्षामध्ये वैरभाव हळूहळू तयार होत चाललाय. मी तेच म्हटलं की असं चित्र जात असेल तर त्याला. तुम्हाला असं नाही वाटत? मला असं नाही वाटत. कारण काल एक दोन नेत्यांच्या विषयाला पूर्ण पक्षाला बांधणं काय नाही. काल स्थापना दिवस झाला भारतीय जनता पार्टीचा आणि आज मी हे असेसमेंट करत असताना तुमच्या एकेकाळच्या मित्राचंही असेसमेंट करावं म्हणून मी हे प्रश्न विचारत होतो की दोन पक्षातला जो वैरभाव आहे तो आता हळूहळू खूप बिल्ट होत चालला आहे. पूर्वीचे तुमचे जे ट्रॅडिशनल मित्र होते ते आज आम्ही बरोबर नाही आहोत की काळ्या दगडावरची पांढरी रेघ. ते सत्तेमध्ये आम्ही विरोध न करा आणि ते ज्या पद्धतीने सत्तेमध्ये आहेत म्हणजे तिन्ही पक्ष एकत्र आले त्या तिन्ही पक्षातून जनतेचं हित साधतील का नाही याच्याविषयी आमच्या मनामध्ये शंका आहे. आणि त्यामुळे हा विरोधाभास राहणारच आहे जोपर्यंत अशी परिस्थिती राहणार आहे. आम्ही विरोधात आहोत याच्यात काही म्हणजे वेगळं काय नवीन आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे कॉम्प्रोमाइज्ड हिंदुत्व हे बरोबर आहे का? मला असं वाटतं की त्यांचा जो अजेंडा आहे, कारण शेवटी एक पक्ष जेव्हा एका राज्यामध्ये काम करतो, विशिष्ट एरियामध्ये काम करतो, त्यानंतर तो राष्ट्रीय पक्ष आणि दुसरा रिजनल पक्ष ह्याच्यावर अलायन्स करतो, तर त्यांच्या आयडिओलॉजीज मध्ये त्यांना थोडं कॉम्प्रोमाइज करावंच लागत असणार आहे. आणि नॅचरली कडवा असणारा हिंदुत्वाची भूमिका घेऊन जो पक्ष जन्मला त्याला एक काँग्रेसची आयडिओलॉजी वेगळी आहे, राष्ट्रवादीची आयडिओलॉजी वेगळी आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्याला आणि त्यांच्या मतदाराला कॉम्प्रोमाइज फिलिंग येत असणार. बाळासाहेबांना हे आवडलं असतं अशा पद्धतीचं जे चाललेलं आहे. मी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंच्या कॉन्टेक्स्टमध्ये नाही, तुम्ही नका देऊ, हरकत नाही. हे प्रश्नच चुकीचा आहे. कोणी व्यक्ती जिवंत नाही त्यांना ते आवडलं नसतं. आणि हे मला राजकारणात तर फनी वाटतं की काही लोक स्टेटमेंट करतात की बाळासाहेबांना आवडलं नसतं, उद्धवजींनी असं केलंय, गोपीनाथ मुंडेंना आवडलं नसतं, पंकजा मुंडे असं करतायत. हे म्हणणं फार वाईट असतं, त्यांना फार वाईट वाटतं असं असतं ते. त्यामुळे मी असं म्हणणार नाही, कारण शेवटी मी कोण आहे हे ठरवणार आहे की बाळासाहेबांना काय आवडलं किंवा नसतं. पण नक्की हे मला वाटतं की एक महाराष्ट्राला चांगलं सरकार देऊन महाराष्ट्राचं नाव देशामध्ये एक उत्तम काम करणारं राज्य असावं असं बाळासाहेबांना आवडलं असतं. आता आज इथे काही शिवसैनिक होते जे पूर्वीचे, ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला,
ते म्हणले आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे. म्हणजे आमच्या पक्षामध्ये राहून बाळासाहेबांवर प्रेम करण्याविषयी काहीही बंधन नाही असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं. आमचंही बाळासाहेबांवर प्रेम आहे. एक प्रश्न मला तुम्हाला विचारायला पाहिजे, कारण मी ग्राउंडवर रिपोर्टिंग करतो म्हणून मला हा फीडबॅक मिळतो की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे लोक आज महाराष्ट्राला ॲड्रेस करत राहतात, जे 3-4 चेहरे दिसतात, ते मुळामध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरतात, म्हणजे मी सत्ताधारी पक्षाविषयी त्यातली कुठली नेते मंडळी मला जेव्हा भेटतील त्यावेळेला मी त्यांना हा जरूर प्रश्न विचारू, पण लोकांचा जो फीडबॅक आहे ती ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्याकडनं, जे रोज येऊन कॅमेऱ्यासमोर बोलतात, हे योग्य आहे असं तुम्हाला पर्सनली कधी? हो, मी थेटच विचारलं. तुम्ही थेट नाव घेऊन विचारा. हा, मी थेट नाव किरीट सोमय्या, श्री दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याविषयी कॉमन माणसातला जो फीडबॅक आहे ना, तो काही फारसा सकारात्मक नाही, भले ते पॉलिटिकल अजेंडा आपला राबवत असतील तरी. प्रवीणजी हे विरोधी पक्ष नेते, किरीट सोमय्या हे अजेंडावर एका काम करतायत की त्यांना असं वाटतं की हे भ्रष्टाचार झालाय तर तुम्ही बाहेर काढेल. आणि प्रसाद लाड एक आमचे लोकप्रतिनिधी आहेत, विधान परिषदेचे सदस्य, ते बोलतायत. त्याचा फीडबॅक माझ्यापर्यंत काही निगेटिव्ह आलेला नाही. अच्छा, पण तुमचं म्हणणं आहे की तो निगेटिव्ह जात असेल तर आम्ही त्याच्यावर वर्क करू, पण मला वाटत नाही की त्यांचा अजेंडा निगेटिव्ह आहे. शेवटचा एक 2-3 प्रश्न विचारेन की कायम एक चर्चा होती. इंटरव्ह्यू दाखवताना तुम्हाला नाही, मी आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती हा पूर्ण मुलाखत तुम्हाला बघायला मिळणार आहे. आज त्या खूप मनापासून त्या बोलतायत आणि हो, नाही बिलकुल, मी त्यांना प्रॉमिस करतो की यातलं कुठलंही उत्तर अर्धवट नसणार आहे. आणि आपल्याला तेच मी म्हणालो की एक त्रयस्थ विश्लेषणच करून घ्यायचं होतं. एक जी चर्चा कायम असते की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे कधीही एकत्रित येऊ शकतात. काल खरं म्हणजे पवारसाहेब भेटल्यानंतर ती चर्चा त्यांनी बाहेर येऊन माध्यमाला सांगायच्या आधीच तशा पद्धतीची ती चर्चा झाली. काही दिल्लीतल्या राजकीय विश्लेषकांनी त्याच अंगाने त्याचं विश्लेषण केलं. हे असं का व्हावं? हे का व्हावं याला काही उत्तर नाही. या देशामध्ये असे अनेक रिजनल पक्ष आहेत जे राष्ट्रीय पक्षांवर अलायन्स आहेत आणि त्यांचे नेते भेटले तर अशा प्रकारच्या चर्चा येतात. ह्यात काय नैसर्गिक आहे अशी चर्चा होणं. मग ते चर्चेला काही आम्ही फार महत्व द्यायचं कारण नाही, कारण देशाच्या प्रधानमंत्र्यांना कोणत्याही पक्षाचा नेता भेटू शकतो. पक्षाचा एजेंडा असेल, विकासाचा अजेंडा असेल, आणखी काही अजेंडा असेल. आणि मी तर म्हटलं की गमतीने की 6 तारखेला भेटले, भाजप स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटले असतील, असं तुम्ही गैर काही नाहीये. पण ही चर्चा होण्यात ती गैर नाही की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्रित येऊ शकतात. चर्चा राष्ट्रवादी नाही, आणखी कुठला पक्ष जरी भेटला तर हीच चर्चा होणार आहे. हीच चर्चा होणार आहे. म्हणजे मला वाटतं रिसेंटली असंही काही घटना घडली की शिवसेनेची पण भेट झाली, उद्धव ठाकरे भेटायला गेले मुख्यमंत्र्यांना, काहीतरी प्रधानमंत्री. ही चर्चा काय फक्त राष्ट्रवादी नाही, ते बहुधा पहाटेच्या शपथविधीच्या कार्यक्रमामुळे ती जास्त चर्चा होत राहते. पण राष्ट्रवादीने ही चर्चा सगळ्यांबरोबर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, अशा चर्चांमुळे काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही. तुम्ही कसं बघता पहाटेच्या त्या शपथविधीकडे? त्याच्यामध्ये त्या दोघांमधल्या चर्चांचं असेसमेंट करण्या एवढी अजिबातच नाही. हे असं तुम्ही वारंवार स्वतःला म्हणता, पण मला माहिती आहे तुम्ही इतका हे महाराष्ट्राला पंकजा मुंडेंचं पॉलिटिकल अॅक्युमन आणि त्याच्याबद्दल काय विचारायची गरज. मी प्रश्न असा विचारला की त्या पहाटेच्या शब्दाबद्दल तुमचं काय मत आहे? मी व्यक्त करून झाले. अजून एकदा तरी पण शिळ्याकडे लावून देणं माझा स्वभाव नाही, जुना विषय झाला. यासाठी मी विचारला नाही, यासाठी मी हा प्रश्न विचारला की विधिमंडळामध्ये ही खूप जोरात चर्चा सुरू असते की राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या एका गटाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यामध्ये सिंपती आहे. आणि हेही दिसतं आहे की ज्यांना पूर्वी तुम्ही टार्गेट करत होतात त्या मंडळीविषयी एक चकार शब्द फ्लोअरवरती बोलला जात नाही. हे असं का? ते आता उत्तर फ्लोअरवरचे लोक देतात, मला तर फ्लोअरच्या बाहेर घालवलंय जनतेने, त्यामुळे बाहेरून बघते टीव्हीवर काय चाललंय ते. त्यामुळे मी त्याच्यावर त्या गोष्टीवर मी व्यक्त झाले आणि तो फार विषय जुना झालेला आता माझ्यासाठी. मला मी एक अगदी शेवटचे 2 प्रश्न विचारेन आणि ते बीड जिल्ह्याशी संबंधित आहेत. तुमच्या एका माजी जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे ते इथून ट्रान्सफर होऊन गेल्यानंतर बीड नव्हे बिहार वगैरे असं पुस्तक लिहिलं होतं. आम्ही त्याच्या बातम्याही केल्या होत्या. खूप पूर्वीची गोष्ट. आत्ता तुम्ही पुन्हा तोच नव्याने विषय आणत आहात की बीड म्हणजे बिहार आहे. त्याच्यावरती तुमच्यावरती अशी टीका केली जाते की माझी वैयक्तिक बदनामी किती करायची ती करा, पण बीडची करू नका. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय बीडबद्दल? अशी टीका कोणी केली? धनंजय मुंडे असं म्हणाले की बीडची तुम्ही बदनामी करत आहात, तुम्हाला वैयक्तिक करावी पण बीडची करू नये. हा, असं त्यांचं म्हणणं आहे. परत मी त्यांची वैयक्तिक बदनामी केली नाही कधी. हो. मला अनेक संधी मिळून मी केली. हो. दुसरी गोष्ट, बीडची बदनामी करण्यासारखं कृत्य किंवा काही पाऊल असं मी किंवा माझ्या खासदारांनी कधी उचललं नाही. आणि बीडला बिहार त्यांचेच आमदार म्हणले. मी म्हणू शकत नाही, मी नॅशनल फ्लोअरवरती बिहारला कसं नाव ठेवेन. माझ्यासाठी बिहार
म्हणजे काय वाईट आहे असं नाहीच आहे ना. हम्म. त्यामुळे बीडचा बिहार झाला हे त्यांच्या आमदारांचं वाटतं. ओके, तुमच्या मते बीड मधल्या ह्या 10 गोष्टी माझ्यावर ढकललं जेव्हा की त्या दिवशी माझ्यावर सर्जरी माझी चालू होती बरोबर, आणि मला याबद्दलची कुठली कल्पना बीड मधल्या 10 अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला खूप खटकतात. मी 10 मुद्दाम कर, आपल्याकडे वेळ तेवढा कमी आहे म्हणून. 10 ठीक आहे, तुमच्या मते बीड मधल्या ह्या चुकीच्या गोष्टी, कारण तुम्ही पालकमंत्री होतातच बीडचे ना, म्हणून. मी पालकमंत्री असतानाची कुठलीही गोष्ट आता असते नाही, आता जे तुम्हाला दिसतंय की ह्या गोष्टी बीडमध्ये बिघडलेल्या आहेत आता. इमेज ऑफ द लीडर, इमेज ऑफ द लीडर ऑफ पालकमंत्री, म्हणजे जो जिल्ह्याचा पालकमंत्री हा लीडर असतो. तर ती वैयक्तिक आणि इमेज की त्यांचं- नेता म्हणून? नाही, मी नेत्याविषयीच Okay, बोलतो, मी fine. वैयक्तिक बोलतो. त्यांची लीडर म्हणून जी इमेज आहे ती बघ, कारण त्यांच्याच आमदारांनी त्यांच्या विरुद्ध बोलणं हो, हे त्यांच्या लिडरशिपचं फेल्युअर आहे. दुसरी गोष्ट, ते समाधान नाही करू शकत स्वतःच्या हे, त्याच्यामुळे अशी परिस्थिती आहे. तिसरी गोष्ट, जिल्ह्यामध्ये माफिया राज खूप मोठा वधारला आहे आणि प्रत्येक गोष्ट पैसा देऊन करायची प्रवृत्ती लोकांमध्ये म्हणजे असं वाटायला लागलं की करप्शन असेल तर सगळं होतं आणि Okay. सामान्य माणसाची कामं सुद्धा रखडली चाललेली आहेत. आणि कार्यकर्त्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांची इमेज देखील तशीच झालेली आहे की जिल्हा परिषद म्हणजे मला असं वाटतं की एक जिल्हा परिषदचं कुरण झालेलं आहे आणि मला मंत्रालयाचं तर काही सांगता येणार नाही काय झालं. तर मग त्या इमेज जी होती आणि चांगले अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये यायचे, आता ते येत आणि ते चांगले अधिकारी येऊ शकत नाही. आणि- बीड जिल्ह्यासाठी लोकहिताचं असं कुठलाही योजना अजून तरी मला दिसलेली नाही की जी राबवली. आम्ही जे काम केले त्याचे उद्घाटन मात्र हे जरूर करतायत कोण शिलेवर स्वतःचं नाव. आणि महिला सुरक्षेबद्दल तुमचं बीड मधल्या पर्टिक्युलर? महिला सुरक्षेचे पण जे डाटा आहे तो जरा गंभीर आहे. दरोड्यांच्या घटना, महिला सुरक्षेच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे मी अगेन धनंजय मुंडे या व्यक्तीविषयी नाही बोलत, मी पालकमंत्र्यांविषयी बोलते. पुन्हा ते व्यक्ती म्हणून आता बोलून पुन्हा म्हणते पंकजा मुंडे मी असं केलं तर ते विरोधी पक्षात नाही, त्यांना टिकायची पण सवय पण लागते. तुम्ही काल तरी म्हणालात की मी आता गोपीनाथ मुंडेंची मीच वारसदार आहे, हे आता सिद्ध झालं. मी असं नाही म्हणाले, मी त्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितलं की वारसांना संधी देऊन काही करता आले, मी त्यांचे आभार मानते की फायनली त्यांनी सांगितलं की वारस. थँक्यू पंकजा, तुम्ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राज्य सरकारचे 2.5 वर्षाचं बोलले. हो, 2.5 एकदा म्हणलं की सगळे लोक असं म्हणतात का तुम्ही तर खूप छान बोलता. हां, तुम्ही 2.5 वर्षाचं मूल्यमापन केलं. मला आनंद आहे की ज्या पद्धतीनं आपल्याला विश्लेषण हवं होतं या राज्य सरकारचं ते त्यांनी केलेलं आहे. बाकी त्यांच्या ह्या मताविषयी तुम्ही तुमचे मत या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.